नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाओ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 4 डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे दत्त जयंती. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमाच्या दिवशी दत्त जयंती ही साजरी केलं जातं. या मार्गशीर्ष पौर्णिमाचा प्रारंभ 4 डिसेंबरला सकाळी 8:37 सुरू होणार आहे आणि 5 डिसेंबरला पहाटे 4:43 संपणार आहे. आणि म्हणून दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमाला ही 4 डिसेंबरला साजरी केला जाणार आहे. या मार्गशीर्ष पौर्णिमाच्या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्ताचे जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकचित्र रूप मानलं जातं. या दिवशी उपवास करून दत्त मंदिरात जाऊन दत्तांच्या पूजा केलं जातं. दान दिलं जातं. गुरुचरित्र किंवा पारायण देखील या दिवशी केलं जातं. या दिवस दत्तांच्या पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांच्या कृपा आपल्याला एक सोबत प्राप्त होतो. दत्तात्रेय 24 गुण मानलं म्हणून हे अवधूत गुरु आहे आणि या दिवस दत्त पूजा केल्याने कृपा प्राप्त होतो. गुरुच्या पाठीबळ हे आहे, गुरुबळ जो आहे तर ते आपल्याला मिळत असतो आणि यामुळे व्यक्तीला अहंकार नष्ट होतो. आत्मज्ञानाचा मार्ग उघडतो. सर्व पाप संकट याच्या विवारण होतं. स्कंद पुराणात भगवान आणि गुरुचरित्रात सांगितलेली आहे. हे दत्त जयंतीचा उपवास करून जागरण केलं, गुरुचरित्राच्या पारायण केल्यास किंवा काही उपाय केला सर्व जन्माच्या सर्व पाप हे नष्ट होतात. ग्रहदोष, पितृदोष, संतान दोष देखील हे दूर होतात आणि म्हणून या दिवसची घरातली एकतरी व्यक्तीने आवर्जून हे व्रत करायचे आहे. या दिवशी व्रताला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं. त्यांना संपत्ती प्राप्त नाही अशाने या दिवस व्रत केला तर त्यांना संतान प्राप्त होतो देखील असं म्हटलं जातं. दत्त जयंतीच्या दिवशी अतिशय 4 दुर्मिळ योग जो आहे तर देखील निर्माण झालेली आहेत. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. गुरुवार हा दत्तगुरूंच्या समर्पित असणार आहे दिवस आहे आणि याच दिवशी हा दत्त जयंती देखील आलेली आहे. आणि आपण दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्ण जयंती देखील साजरी करत असतो आणि म्हणून या दिवस अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर ते निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा असे या योग एकत्र येतं तेव्हा राजयोग हा निर्माण होतो आणि राजयोग हा अतिशय शुभ मानला जातं. या योगावरती आपण जो काही प्रभाव उपाय करतो तर त्याच्या उपायाच्या आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतो. या दत्त जयंतीच्या दिवशी पृथ्वी तलावर दत्त तत्व हे 1000 पटीनं कार्यरत असतं आणि म्हणून या दिवस आपण जो काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, ज्या काही आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होतो. या दत्त जयंतीच्या दिवशी अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवस अनेक जण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करत असतात. परंतु सर्वांच्या या दिवस पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने जीवनातला सर्व शत्रू हे नष्ट होतील. 7 पिढ्यांच्या प्रखार पितृदोष नष्ट होऊन कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. दत्तगुरूंच्या कृपे कितीही कठीणातली कठीण इच्छा ही तुमच्या पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे, कोणत्या वेळात ह्या दिवशी स्नान करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती
व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। यामुळे आपल्याला तुम्ही ह्या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी सकाळी करायचे आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही हे स्नान केला तरी चालणार आहे, कारण ब्रह्ममुहूर्तावर सर्व देवी देवता स्नान करत असतात। यामुळे या वेळेस ज्या सकारात्मक लहरी असतात, ज्या देवी शक्ती असतात तर त्या खूप जास्ती प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून जर तुम्ही या दिवशी पहाटेच्या 4:30 वाजल्यापासून ते 4:30 वाजल्यापासून तुम्ही पार 6:30 वाजेपर्यंत स्नान केला तर त्याच्या तुम्हाला खूप जास्तीत जास्ती फळ प्राप्त होईल। तर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही जेव्हा काही स्नान करणार आहे दिवसभरामध्ये, जेव्हा तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। कारण पहा, काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्ती असतात। आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि पौर्णिमा म्हटलं की स्थानाला खूप जास्ती महत्त्व दिलं जातं। म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर आवर्जून दत्त जयंतीच्या दिवशी करायचे आहे। घरातली अगदी लहान मुलांपर्यंत ते मोठ्यापर्यंत सर्वांनी ही जो वस्तू आहे तुम्हाला सांगणार आहे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे। आंघोळ करायचे आहे। बरेच वेळ कष्ट ही मेहनत करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावा, आपल्या मनातली सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण व्हावे, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर उद्या गुरुवारी दत्त जयंतीला करायचे आहे। आपल्या जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसे मिळावा अशी प्रकारची इच्छा असतो। माता लक्ष्मी, भगवान कुबेराच्या कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होवे, आपल्याला कधीही आर्थिक समस्या करावं लागू नये, आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं, यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानलं जातं। कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असणाऱ्या तिथी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातली दुसरी गुरुवार आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी व्रत देखील करत असतो। यामुळे बरेच धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातं। बरेच वेळी कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसे येत नाही, पैसे आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही। काही कारणाने आपल्याकडून पैसे पुन्हा निघून जातं। तिथे आपण 5 रुपये कमवतो, तिथे आपला 6 रुपये खर्च होतात, आपल्याला कष्टाला यश मिळत नाही। आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही उद्या दत्त जयंतीला केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळेल। तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचे नाव तुम्हाला माहिती असेल तर शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत असेल, समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा गुप्त शत्रू आहे ते तुमच्यावरती गुप्त वार करत असेल, शत्रूमुळे तुम्हाला अडचणीचे सामना करावा लागत असेल किंवा शत्रूमुळे तुमच्या प्रगती थांबलेली असेल तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करा। हा उपाय केल्याने जीवनातली सर्व शत्रू ही नष्ट होतील। जेव्हा आपण हे वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्या शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो। बरेच वेळ काही होतं की आपण घरातून एखादी ठिकाणी जात असतो आणि बाहेर गेल्यानंतर तिथे काही नकारात्मक असतो, तिथली जागा चांगली नसतो आणि त्या जागेवरती काही विपरीत घटना ज्या आहेत तर ते
ते घडलेली असतात आणि आपण जिथे जाऊन थांबत असतो अशा वेळी तिथे जे नकारात्मक असतो, जे काही वाईट शक्ती असतो, तर ते आपल्यामध्ये प्रवेश करत असतो. आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये ते येत असतो, ते नकारात्मक हे आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असतो. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळी आपल्या घरामध्ये सुद्धा समस्या यायला सुरुवात होतात. आणि दत्त जयंतीचा जो दिवस आहे, तर हा नकारात्मक वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर दोन हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंच्या नामस्मरण करायचे आहे. आणि त्यांना आपल्याला हा पवित्र दिवस दाखवल्यात त्यांनी. त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचे आहे. आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे पहिली वस्तू टाकायची आहे, म्हणजे हळद. हळद ही दत्तगुरूंच्या अतिशय प्रिय आहे. तसेच हळदी ही लक्ष्मी सुद्धा प्रिय आहे. आणि म्हणून आपल्या हळद जर टाकून स्नान केलं तर देवी लक्ष्मी आणि दत्तगुरू आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आणि त्याच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना हे पूर्ण होतात. यानंतर पुढच्या वस्तू जो आहे म्हणजे गाईच्या कच्च्या दूध. ह्या दिवशी गाईच्या कच्च्या दुधाला खूप जास्ती महत्त्व आहे. आणि म्हणून गाईच्या 1 चमचाभर कच्च्या दूध जे आहे, तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यानंतर आपल्याला 1 तुळशीपत्र हे देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. याच्यासोबतच तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर 1 चमचाभर गंगाजल देखील तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यामुळे आपल्या शरीर पवित्र होतो, शुद्ध होतो. तर तुमच्या घरामध्ये गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथून तुम्हाला गंगाजल आणायचे आहे. आणि ते गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आणि या 4 वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला हे स्नान जो आहे तर ते करायचे आहे. तर स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करायचे आहे. किंवा श्री गुरुदेव दत्त मंत्र देखील तुम्ही जप करू शकता. स्नान करून दिल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. विधिवत आपल्याला देवघरातले देवाच्या पूजा अर्चा जो आहे ते तुम्हाला करायचे आहे. दत्तगुरूंच्या मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक जो आहे तर ते करायचे आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचे आहे. त्यांना पिवळ्या रंगाचे मिठाई तुम्हाला अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करून घ्यायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला एक अतिशय प्रभावी अशी उपाय करायचे आहे. तर ते तुम्हाला बघा, या दिवशी व्रत देखील करायचे आहे. व्रताचे खूप जास्ती महत्त्व आहे. शक्य असेल तर आवर्जून तुम्ही व्रत करा. व्रताचे संकल्प करायचे आहे. आणि यानंतर 1 लोटा तुम्हाला जल घ्यायचे आहे. ते जल शुद्ध पियाचे असावे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायचे आहे. थोडासा गायच्या कच्च्या दूध टाकायचे आहे. एक तुपाच्या किंवा तेलाच्या दिवा तुम्हाला घ्यायचे आहे. थोडासा पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहे. आणि सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचे आहे. तिथे गेल्यानंतर हा दिवा तिथे प्रज्वलित करा. जो जल ते वृक्षाला अर्पण करायचे आहे, त्या पिवळ्या अक्षता वगैरे तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहे. आणि यानंतर हा वृक्षाला 11 वेळी प्रदक्षिण तुम्हाला करायचे आहे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष प्रदक्षिण करत असताना तेव्हा जीवनातली जो आहे काही संकट अडचणी ज्या आहेत ते नष्ट होतात. दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो. आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला वरती झाडाकडे बघायचे आहे. आणि मनोमनी तुमच्या इच्छा तुम्हाला
व्यक्त करायच्या आहे. करून बघा. पण 100% तुमच्या इच्छा हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यातली सोना पूर्ण होईल आणि दत्तगुरु आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. ज्या दिवस तुम्ही फक्त या पद्धतीने स्नान करून दत्तगुरूंच्या पूजा केलं, व्रत केलं आणि जर हा उपाय केला तर संपूर्ण जयंतीचे शुभ फळ जो आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. तर या अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असेच पुढच्या एक नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.